हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मेजरमेंट कशी घ्यायची ते मी सांगितली होती. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे दिलेले माप कटिंग करायचे आणि कटोरी कशी वाढवायची प्लस बाही कशी कट करायची. तर बघा, मागचा आणि पुढचा पार्ट मी सेम ठेवलेला आहे 2 लेअरवर. कटिंग तर त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. कटिंग म्हणजे मेजरमेंट कशी घ्यायची ते सांगितलेलं आहे. यामध्ये आता आपण मागचा पार्ट तयार करून कटिंग करून प्लस ते 2 बाही आणि कटोरीचं मी सांगणार आहे. त्यानंतर मागचं 2.5 शोल्डर आहे म्हणून मागच्या गळ्याचं पण शोल्डर 2.5च घ्यायचं आहे, हे लक्षात असू द्या. आवडीनुसार गळा घ्यायचा आहे. 8 असेल तर 8.5 घ्यायचा, जर 9 असेल तर 9.5 घ्यायचा आहे. तर इथे मी 8.5 घेतलेला आहे, ते पण तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या आवडीनुसार गळा तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर मी 2.5वर खून केला आहे. त्यानंतर मी चौकोन केलेला आहे. त्या अगोदर मैत्रिणींनो, तर तुम्ही चॅनलवर नवीन असा प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर तुम्हाला अशाच नवनवीन कटोरी ब्लाऊजमध्ये जे बेसिक स्टेप आहे ते या चॅनलवर तुम्हाला शिकायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके. त्यानंतर आपण चौकोन केला आहे. चौकोनपासून 1 इंचावर खून करून पण आपल्या आवडीनुसार गळा टाकू शकतात. ही कटिंग जी केली आहे आपण कार्डशीट पेपरवर, ती डायरेक्ट तुम्ही मेन फॅब्रिकवर ठेवून कट करू शकतात, काहीच अडचण नाही. आणि ही दीर्घकाळ टिकते. न्यूजपेपर खराब होतात पण हे कार्डशीटची जी कटिंग करणार आहेत ती खराब होत नाही. तर इथं आपण करेक्ट मेजरमेंट घेतले पाहिजे. जेव्हा आपण कटिंग प्रॉपर करणार तेव्हाच तीच कटिंग एकदम महत्त्वाची असते, की जी आपण मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्यायची आहे. आणि ती कट करताना एकदम अचूक माप घ्यायचे आहे. मागे पुढे झाले तर आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथं बघा, छोटा बेबी होता, तो सारखा मध्ये करत होता. त्यामुळं जो कॅमेरा हल्लेला आहे वरतून, जो ॲडजस्ट केला होता, तर तो डायरेक्ट 9.60 रेशोमध्ये झालेला आहे. तर 16.9 पाहिजे नव्हता. चला समजून घ्या. नेक्स्ट यामध्ये मी प्रयत्न करेन. त्यानंतर आपण जो चौकोन केला आहे त्यापासून 1 इंचावर खून करून घ्यायचे आहे आणि हळूहळू 1 इंचावर खून करून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपले झालेले आहे. इथे मागचा गळा पण रेडी झालेला आहे. आता आपण दोन्ही पेपर सोबत पकडायचे आहे. आणि त्यानंतर आपण जे मोंढ्याला 2 आकार दिले होते त्यातला 1 आकार आपण कट करणार आहे. दोन्ही पेपर सोबत पकडायचे आहे, मागे पुढे होऊन द्यायचे नाही, सोबत पकडायचे आहे. ओके. त्यानंतर आपण दोन्ही पार्ट जे पेपरचे आहे, मागचा आणि पुढचा पार्ट सेपरेट कट करून घ्यायचं. इथं ऑलरेडी मी कट केलेला आहे, तुम्ही कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जो पुढचा पार्ट होता, जी क्रॉसपट्टी, साईड पार्ट, कटोरी, पुढचा गळा, ते पण कट करून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, माझी शिकवलेली पद्धत तुम्हाला आवडते का? आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये विचारत चला. व्हिडिओ बघतात पण कमेंट करत नाही. थोड्या मुली आहेत त्या कमेंट करतात, पण माझी अशी अपेक्षा आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल स्टिचिंग रिलेटेड तर तुम्ही कमेंटमध्ये सांगत चला. समजलं तरी सांगत चला, नाही समजलं तरी सांगत चला. मी तुमच्यासाठी अजून प्रयत्न करेन. माझा 100% देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत चला, कारण सबस्क्राईब करण्यासाठी खूप मेहनत आहे. सबस्क्राईब करण्यासाठी मेहनत नाही, पण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत आहे. त्यामुळे तुम्ही बाकीच्या यूट्यूबरला जसं सपोर्ट करत तसं एक मराठी यूट्यूबरला पण सपोर्ट करत चला. त्यानंतर आपण कट केलेले पार्ट मी तुम्हाला दाखवते आहे. एवढे पार्ट आपले रेडी झालेले आहे. त्यानंतर मागचा पार्ट, जर तुमचं डिझाईनचा पाहिजे नसेल तुम्ही डिझाईनचं पण टाकू शकतात. आणि ही पेपर कटिंग लॉंग टाईम तशीच राहते, जशी कट केली आहे तशीच. कारण न्यूजपेपर तरी खराब होतात पण कार्डशीट पेपर लवकर खराब होत नाही. आपण जेव्हा कट करतो, कटिंग झाल्यानंतर व्यवस्थित ठेवायचे आहे, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट ब्लाऊज शिवताना पण ते उपयोगी पडते. परत कटिंग करण्याची गरज नाही. त्यानंतर आपण एकदा जी कटिंग केली आहे ती प्रॉपर आहे का नाही, उंची वगैरे. आता इथं उंची आहे
14.5 मागच्याची, तर ती बरोबर आलेली नाही. की एकदा कट करण्याच्या अगोदर एकदा कट केल्यानंतर पण एकदा चेक करून घ्यायची आहे, कारण आपण हे पार्ट जसेचे तसेच आपण मेन फॅब्रिकवर ठेवणार आहे, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आता इथं कटोरी कट केलेली आहे. आता आपण काय करायचं, माझ्याकडं न्यूजपेपर नाही राहिला म्हणून मी हा कॅलेंडर घेतलेला आहे, त्यावर मी कटोरी ठेवलेली आहे आणि कटोरी आकारानुसार आपल्याला कट करून घ्यायची आहे. ओके, एका हाताने कटोरी दाबून ठेवायची आहे, म्हणजे हाताने प्रेस करून ठेवायची आहे आणि जो कटोरीचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. त्यानंतरच आपण कटोरी वाढवणार आहोत. जर ती हल्ली वगैरे तर मग कटोरीचा शेप चेंज होऊ शकतो, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आहे. हा ब्लाऊज तुम्हाला पूर्ण मी स्टिचिंग करून दाखवणार आहे, तो शिवल्यानंतर कसा बसतो काय, म्हणजे कस्टमरचा आहे त्यामुळे मी दाखवू शकत नाही, पण मी तो जो रेडी करणार आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. ज्यांना खरंच ब्लाऊज शिकायचे असेल त्याच महिलांसाठी हा व्हिडिओ आहे, त्यामुळं तुम्ही एकदा लक्षात घ्या. त्यानंतर आपण साईड पार्ट पण लावून बघायचा आहे. बघा, थोडासा अर्धा इंचाने जास्त आहे कटोरी, त्यामुळं खून करून घ्यायची आहे आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे. जर साईड पार्ट मोठा होत असेल तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे आपण दोन्ही बाजूनी 1-1 इंचाने एक लक्षात ठेवायचं. जर चेस्ट जर जास्त असेल म्हणजे 38च्या पुढं तर आपण 1.5 32च्या पुढं जर चेस्ट जास्त असेल तर आपण 1.5 घ्यायचं आहे आणि जर चेस्ट कमी असेल तर 1-1 इंच घ्यायचं आहे कटोरी वाढवताना. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. छोट्या छोट्या गोष्टी सांगत आहे ते लक्षात घ्या. इथं मी 1.5 इंचावर खून केले आहे. शक्यतो 1.5 इंचावरच करायचे आहे, कारण कटोरी पण ज्यांना चेस्टच नाही काहीच त्यांनाच फक्त 1 इंच घ्यायची आहे आणि ज्यांना आहे म्हणजे 28 साईजसाठी तुम्ही फक्त 1 इंचच वाढवायचे आहे. आणि जे 28, 30, 32च्या पुढं जेव्हा ब्लाऊज मेजरमेंट चेंज होत चालतं तेव्हा आपण 1.5 इंचावर घ्यायचं आहे आणि हा शेप देताना व्यवस्थित देऊन घ्यायचा. इकडून 1.5 इंच, इकडून 1.5 इंच आणि कनेक्ट करून घ्यायचे आहे. बघा, आपल्या इथे दोन्ही मेजरमेंट घेतलेलं आहे. इकडून 1.5 इंच, त्या साईडने 1.5 इंच. त्यानंतर आपण पूर्ण कटोरीचं मध्य करायचं आहे. आता मध्य जेवढं येईल, आता 8 आलेले आहे. इथं 4ला 1 रेष, कारण 8च्या पुढं 2 रेषा गेल्या आहे म्हणून 4च्या पुढं 1 रेष. त्यानंतर मध्य करायचं आहे. मध्यपासून आपण 1.5 इंच खून करून घ्यायचं आहे आणि स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर दोन्ही टोकाला आपण स्केलने जोडून घ्यायचं आहे. बघा, जशी शिकवण्याची पद्धत सोपी तशीच कटिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. कटिंगची पद्धत सोपी आहे तर स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. ब्लाऊज शिकण्यासाठी काहीच अवघड नाही आणि शक्यतो कटोरी ब्लाऊज जेवढे प्रिन्स कट 4 टक्स ब्लाऊज शिवले जातात तेवढेच कटोरी ब्लाऊज पण स्टिच केले जातात. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या टाईपच्या कटिंग आल्या पाहिजे. कटोरीची आली पाहिजे, प्रिन्स कट, 4 टक्स सगळे. आणि तुम्ही नवीन बिगनर असाल तर तुम्ही स्टेप बाय स्टेप एक अगोदर परफेक्ट हो. एक कटिंग, एक ब्लाऊज, म्हणजे कटोरीची कटिंग, कटोरीचा ब्लाऊज शिवून बघा. त्यानंतर प्रिन्स कटचा, त्यानंतर 4 टक्सचा, असं एक प्रयत्न करा. चला, आधी स्वतःवर ट्राय करा, मगच तुम्ही कस्टमरवर ट्राय करा, नाहीतर मग चुकण्याचा ब्लाऊज शक्यता असते. तेव्हा आणि कोणतेही ब्लाऊज तुम्ही शिका, तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. नुसतं व्हिडिओ बघून अजिबात चालणार नाही. तुम्ही तेवढी प्रॅक्टिस पण करा. एखादी मशीन सेकंड घ्या, ट्राय करा, कटिंग करत चला. कटिंग शिकलं तर ब्लाऊज, कोणता ब्लाऊज असून तर आपण झटपट शिवतो. त्यामुळं कटिंग आधी करा आणि शिकवतो. कपड्यावर कटिंग करण्याच्या अगोदर पेपरवर कटिंग करा. ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनी डायरेक्ट कपड्यावर कटिंग केली तरी चालते. अशा प्रकारे आपली कटोरी कट झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला इथं बाही कट करायची आहे. बघा, तर जेवढी बाहीची उंची आहे, आता इथं मला 6.5 का 7 इंच पाहिजे नव्हती, पण मी ती नंतर कपड्यावर ॲडजस्ट करणार आहे. पण हे बघा, आता आपली चेस्ट किती आहे, 9 मध्ये अर्धा इंच वाढवायचा आहे. 9 आणि चेस्ट आहे म्हणून अर्धा इंच वाढवायचा. 36चा 4था भाग 9, त्यामध्ये अर्धा इंच ॲड केला आहे, हे लक्षात असू द्या. यानंतर जेवढी बाही आहे तेवढी घ्यायची आहे. आता इथं 6.5 घ्यायची होती, पण आता इथं पेपर थोडा कमी असल्यामुळं मी 6.25 घेतले आहे. 6.25 मधून 2.5 इंच वजा केले आहे. 2.5 इंच प्रत्येकसाठी, 2.5 इंच शॉर्ट बाईसाठी 2.5 इंच करायचे आहे, लॉंग बाईसाठी 3 इंच करायचे आहे. ओके, तुम्हाला जर इथं मोंड्याचा जो भाग जास्त पाहिजे नसेल तर तुम्ही इथं 2.5 इंच घ्या, कमी पाहिजे नसेल तर 3 इंच घ्या. ओके, त्यानंतर वरती 1 इंच खून करून स्केलने डायरेक्ट
तर तुम्ही म्हणणार इथं तुमची बाई तर 6.5 आहे, तुम्ही 6 का नाही 6 घेतलं, तर मी कपड्यावर कटिंग करता आणि ती थोडीशी पुढे हे करते. तुम्हाला दाखवलंच, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू केला तर तुम्हाला समजेलच. त्यानंतर 1 इंच शक्य तुमच्याकडे पेपर मोठा असेल तर तुम्ही जेवढी बाई आहे तेवढीच बाईची उंची घ्या, त्यातून 2.5 इंच वजा करा. त्यानंतर वरती 1 इंच खून केले आहे, स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. खालच्या साईडने 2 इंचावर खून करायची आहे. बघा इथे 1 इंचावर खून करून खालच्या बाजूला 2 इंचावर खून करायची आहे. प्रत्येक बाईसाठी हेच मेजरमेंट आहे. फक्त चेस्ट बद्दल माप लक्षात काय ठेवायचं, चेस्ट किती आहे तेवढ्यात अर्धा इंच वाढवायची आणि जेवढी उंची असेल त्याच्यातून अर्धा इंच, जेवढी उंची असेल त्याच्यातून 2.5 इंच वजा कर. त्यानंतर याचा मध्य करायचा, मध्यावर 1.5 इंचावर खून करायची. कारण जेव्हा आपण मोंडा कटिंग केला होता तेव्हा आपण 1.5 इंचावर खून केली होती, त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. ओके. त्यानंतर बाईला सेप देऊन घ्यायचा आहे. ओके, 1.5 इंचावरती सेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर खाल्ल्या बाजूला 1 इंच, आता तुमचा हा सेप देऊन घेतल्यानंतर आपला जो दंडघेर आहे खालच्या बाजूला तो नंतर टाकायचा आहे, पण 1 इंचावर खून करून घ्यायची आहे. प्रत्येक बाईसाठी हीच पद्धत आहे, त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. आणि कटिंग करण्याची पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही ट्राय केला तर तुम्हाला लगेच समजेल. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटत असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवत चला. त्यानंतर बघा आपण जेवढी उंची घेतली होती, किती उंची चेस्ट 36 आहे. 36 त्यामध्ये अर्धा इंच वाढवला आहे. चेस्ट जेवढे आहे त्याचा चौथा भाग केला, त्यात अर्धा इंच वाढवला आहे. जेवढी उंची आहे तेवढी घेतलेली आहे बाईची. तुम्ही याच्यात हा साधा ब्लाऊज आहे त्यामुळे तुम्ही 2.5 इंच उंची ॲड करू शकता. म्हणजे करायची जे फिक्स, कारण ती पूर्ण याच्यामध्ये जाते, हात शिलाईत वगैरे फोल्ड करण्यात जाते, त्यामुळे तुम्ही ते लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर जेवढी उंची आहे त्यातून 2.5 इंच वजा करायची आहे, उरलेली ती उंची घ्यायची आहे. मी सगळे मेजरमेंट इथे एकदम तुम्हाला सांगते की स्टेप बाय स्टेप सावकाश सांगितलं आहे, की तुम्हाला जेणेकरून इझी समजून जाईल. तुम्ही 1-2दा व्हिडिओ रिपीट केला आणि स्वतः ट्राय केला. जेव्हा तुम्ही पेपर, कातर, सगळ्या गोष्टी ज्या इक्विपमेंट आहे ते घेऊन बसले आणि ट्राय केला तर मला नाही वाटत का यात खूप काही अवघड आहे किंवा खूप कॉम्प्लिकेटेड आहे. खूप इझी आहे, फक्त तुम्ही ट्राय करा. त्यानंतर उरलेले लिहून घ्यायचं आहे. इथं कारण छोटा बेबी आहे, सारखं मध्ये करत आहे, त्यामुळे माझं त्याच्याकडे काही कटिंगकडे लक्ष चाललं आहे. तर अशा प्रकारे आपली कटोरी, बाही आणि जे मेजरमेंट आहे ते पूर्ण झालेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर मी जेवढे मेजरमेंट घेतलेले आहे ते लिहून दिलेले आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्ही याचं स्क्रीनशॉट पण काढून ठेवू शकता आणि नंतर तुम्ही कट पण करू शकतात किंवा व्हिडिओ थोडंसं स्लो करून, म्हणजे नाही का आधी मेजरमेंट घ्यायचं, व्हिडिओ बघायचं, पुन्हा असं करत हळूहळूच कटिंग केलं तरी चालेल. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही प्रयत्न करा. आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा. ज्या महिलांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवत चला. ओके, अशा प्रकारे आपली पूर्ण ब्लाऊजची जी मेजरमेंट फर्स्ट स्टेप आहे ती इथे कंप्लीट झालेली आहे. मेजरमेंट कसे घ्यायचे, कटिंग कशी करायची पेपरची, त्यानंतर कटोरी कशी करायची, बाही कशी कटिंग करायची, अशा प्रकारे आपले पूर्ण मेजरमेंट झालेले आहे. इथं बघा 1 इंच खून करायची आहे. त्यानंतर पहिला आकार कट करून घ्यायचा जो बाहीचा. त्यानंतर पेपर असं सिंगल करायचा आहे आणि त्यानंतर पहिला आकार कट करून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मी कशी कट करते आणि तसंच करण्याचा प्रयत्न करा. ओके, अशा प्रकारे आपली बाही कटिंगची पूर्ण पद्धत 36 साईजच्या ब्लाऊजची झालेली आहे. तुमचा 36 साईजचा ब्लाऊज असेल तर तुम्ही सेम माप घेऊन ब्लाऊज शिवा आणि शिवल्यानंतर कमेंट करून सांगा की ब्लाऊज बसला म्हणून. तुम्ही माझ्या पद्धतीनं जर कटिंग केली तर तुम्हाला ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे. तर तुम्हाला स्टिचिंग पण मी पुढे दाखवणार आहे, तर लक्षात असू द्या. आता इथे आपले पूर्ण पार्ट रेडी झालेले आहे. बघा, मागचा पार्ट,
क्रॉस पट्टी, साईड पार्ट, पुन्हा कटोरी, भाई हे सगळे पार्ट मी इथं कटिंग करून घेतलेले आहे. तुम्ही पण अशीच कटिंग केली असेल तर व्यवस्थित ठेवा. नेक्स्ट ब्लाऊज जेव्हा स्टिच करणार तेव्हा त्यावर ठेवून घ्यावा. पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चला या ठिकाणी आपली पूर्ण कटिंग करून झालेले आहे. नेक्स्ट व्हिडिओ आहे तो पण स्किप करू नका. तो पूर्ण व्हिडिओ असणार आहे स्टिचिंगचा. चला तर बाय बाय एव्हरीवन.